नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ऍस्पिरंट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण अशा गावामध्ये आलेलो आहोत की तिथील महिलांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. आपण त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत. त्यामध्ये महिलांनी तिथं शेतीच नाही केली तर शेतीचं भविष्य असलेलं आहे. रासायनिक शेतीच्या युगामध्ये तसंच हायब्रिड बियाणामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेळशा गावामध्ये, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरमधील शेळशा या गावामध्ये महिलांनी बीज बँक म्हणजे देशी बियाण्यांचे वाण कसं जपलं जातं हे आपण त्यांनी राबवलेलं आहे. ते आपण त्यामध्ये जाणून घेणार आहोत. 2019 मध्ये जे डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील बीज बँक या नावाने हा उपक्रम चालू केलेला आहे. यामध्ये आपण पाहणार आहे की महिला आत्मनिर्भर कसे बनतात, तसेच महिला सक्षमीकरणाची एक क्रांती म्हणावी लागेल. चला तर मग मित्रांनो, त्याच्या आपल्या प्रकाशला आपण सुरुवात करूया. मॅडम, पहिल्यांदा आम्हाला तुमच्या बीज बँकेबद्दल नमस्कार, मी आहे शमशाद बीज बँक पठार आणि आपल्या बीज बँकेचं नाव आहे सगळे अप्पासाहेब सारे पाटील महिला फाउंडेशन, देशी वाण महिला बीज बँक शेळशा. आणि या बीज बँकेतील सर्व महिला आज उपस्थित आहोत आणि याची जर मुलाखत घेण्यासाठी आता आलेले त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. नमस्ते सर. तर आज जी आपली बीज बँक आहे ती आजच्या काळाची गरज आहे आणि आज सगळीकडे आपण बघतो की छोट्यापेक्षा छोट्या जर बारीक आपण जर लक्ष दिलं तर आज कॅन्सरसारखा मोठा आजार जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहे. आणि आज ही काळाची गरज आहे म्हणून आपल्या कारखान्याचे श्री गणपतदादा पाटील यांनी आम्हाला ही संकल्पना सुचवली आणि त्यांच्याच माध्यमातून, त्यांच्याच कल्पनेतून आम्ही या बीज बँक केलेली आहे. आणि आज आम्ही गोकुळ महिला बचत माध्यमातून आज 130 महिलांमधून आपली ही बीज बँक स्थापन झालेली आहे. आणि या बीज बँकेमध्ये आपण 130 महिला काम करत असतो. आज आपली नाविन्यपूर्ण महाराष्ट्रातली पहिली रजिस्ट्रेशन झालेली बँक झालेली आहे. पहिल्यांदा आम्हाला तुमच्या बीज बँकेची थोडक्यात माहिती आम्हाला सांगा. आज रोहित सरांनी आपल्या बीज बँकेसाठी भेट दिलेली आहे आणि ह्या माध्यमातून आज आमची बीज माता टीम सुद्धा इथे उपस्थित आहे. आमच्या बीज बँकेचे ज्या व्हाईस चेअरमन असतील त्या शैला चौगुले आहेत, सचिव मॅडम वैशाली संकाळ आहेत आणि त्याचबरोबर आमची बीज माता टीम सुद्धा आहेत. म्हणजे अजून आम्हाला थोड्या बीज मातांची मी ओळख करून देणार आहे. असं आमचं 13 जणांची बॉडी आहे. त्यातलीच मी एक म्हणजे या स्वर्गीय अप्पासाहेब सारे पाटील महिला फाउंडेशन बीज बँकेची मी चेअरमन सुद्धा आहे आणि याचं कार्यरत आम्ही सर्व महिला सांभाळत आहोत. आणि याची सुरुवात म्हणजे शेतकरी समूह संस्था पतसंस्थाची जी रोपमोचाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम चालू होता. त्यामध्ये महिला जास्त करून उपस्थित होत्या आणि त्या महिलांचा कल करून दादाने एक संकल्पना सुचली की शेळशाच्या महिलांसाठी आपण एक बीज बँक काढून घेऊ. आणि त्यावेळी संकल्पना दादाने सुचवली. त्यावेळी बीज बँक म्हणजे काय आम्हाला माहितच नव्हती. आम्ही तर पैशाची बँक पाहिलेली सगळीकडे. परंतु दादाने ज्यावेळी आमच्या गावचे दत्त कारखान्याचे डायरेक्टर निजामराव पाटील व शेतकरी समूह संस्थेचे चेअरमन रावसाहेब चौगुले यांना बोलून दादानी महिलांना बोलवून आपण सांगितले. त्यावेळी मला असं सांगण्यात आलं की श्रवण मॅडम हे जे काम आहे एक सामाजिक काम म्हणून आपण करायचं आहे. तर मी त्यांना विचारलं नेमकं सामाजिक काम म्हणजे काय. तर दादाने काय सांगितलं की आता सगळीजण म्हणजे की आपण रासायनमुक्त होऊन सेंद्रिय शेतीच्या मागे आपण लागायचं आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे देशी वाण बीज बँक आणि ती गावरान बियाणं म्हणून आहे. आणि ते इथं आपल्या इकडे फक्त अवेलेबल नाहीये. ते आता तुम्हाला नगर जिल्ह्यात मी पाठवणार आहे आणि त्या राहीबाई कोकिले म्हणून आहेत तिथून आपण आता बी आणायला जायचं आहे. तर दादाने आम्हाला सहकार्य करून
आम्हाला गाडी करून इथं पाठवलं नगर जिल्ह्यात. नगर आईबाईकडून आम्ही पर्यंत असं चाललेलो तोपर्यंतच शनी शिंगणापूरच्या थोड्या अंतरावरच राईबाईंच्याकडे आम्ही पोहोचणार तितक्यातच आम्हाला हा कोरोना हा शब्द पहिला कानावर पडला आणि राईबाईंचा फोन आला की आलाय तसं परत जा, की आमच्या गावी लॉकडाऊन झालेलं आहे. परंतु एक हिंदीमध्ये एक म्हण आहे की क्या खाना तो दम खाना सबर का फल मीठा होता है. त्या उद्देशाने आम्ही थोडं निराश झालो आणि परत आलो. दादाने आम्हाला परत कारखान्यात बोलून घेतलं. मॅडम ह्या असं होतच राहणार आहे, काळाची गरज आहे आणि तुम्ही इथं न थांबता मी त्याचा पाठपुरावा करेल आणि तुम्हाला बिया उपलब्ध करून देईल. तर ठीक आहे म्हटलं. दादांच्याकडून आम्ही आल्यानंतर थोड्या 15-20 दिवसानंतर दादानी कोरिअरनं माल नगर जिल्ह्यातून मागून घेतलं. कोरिअर मधनं जे बी आलं होतं ते आमच्यासाठी सोनं होतं. एक छोटेसे पिशवी होतं. प्रत्येक बियाणे 2, 4, 6 असे होते. परंतु तसंच ते बीज पासून बीजा तयार होत असतात. 2पासून 4 आणि 4पासून 8 आणि आम्ही प्रत्येक महिन्यात शेतकरीचीच आहोत. त्यामुळे आम्हाला बीजाचं हे रूप सुद्धा माहित होतं. तर आम्ही हे जे बी होतं हे गावरान बियाणं होतं. आपल्यापेक्षा पण बियाणे वेगळे होते. तर नगरमधून ज्यावेळी आलं त्यावेळी आंबट चोखा प्रकारची भाजी आम्हाला माहित नव्हती. पाठवल्या प्रकारचं हे बियाणं आम्हाला माहित नव्हतं. तर तिथे नगर जिल्हा हा दुर्मिळ भाग असल्यामुळे आम्हाला 34 ते 32 प्रकारची बियाणे एवढेच मिळाले. तरी पण दादाने तिथं कारखान्यावर बोलवून आम्हाला सांगितलं की इतक्याच बियाण्याने कसं वाटप करून घेता बघा. तर योगायोग असा झाला की तिकडून आले बियाणं साहेबांनी ह्याच इथं की साहेबांनी एस पाटील साहेब आणि हैदराबाद साहेब आणि शेतकरी संस्थेचे सचिव सर्वजण मिळून 130 महिलांपैकी 35 महिलांनाच बियाणं दिलं. ते बियाणं असं होतं दिलं की ज्यांच्या घरी परतबाग आहे किंवा ज्यांची विषमुक्त शेती आहे, रासायनिक कोणत्याही प्रकारचं बियाणं म्हणजे शेतीत काय नाहीये तसं. तर दिल्यानंतर 2 बी 4 बी एक तर बीज माता अशा आमच्या निघल्या की एक तर आमच्या शेवंती चौगुले म्हणून आपल्या ज्या बीज माता आहेत त्यांनी फक्त अभया बघयाचं बी 2च बी राईबाईकडून आम्ही आणलेलं होतं. एक बी त्याने घेतलं आणि एक बी नाही तर ते आलंच नाही. तर एक बियापासून त्यांनी भरपूर बिया आम्हाला आणून दिले. असे कित्येक तरी म्हणजे एक तर आपल्या ज्या ललिता सुरेश फटके म्हणून त्या सुद्धा आपल्या ज्या बीज माता आहेत त्यांची शेती फक्त 10 गुंठे. तर एक सामाजिक कार्य म्हणून त्याने सुद्धा आपल्याला 1 गुंठा शेती दिली आणि मानकापुरे काठी म्हणून 2 गुंठे शेती दिली. अनेक तर एक बीज माताचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याने म्हटलं की मॅडम तुम्ही सगळ्यांना वाटत बसलाय, आता आपली बीज बँक ही नवीन आहे, लोकांचा कल आपल्याकडे असणार आहे, तर मी तुम्हाला अशी शेती दिली. त्या आपल्या ग्रुप मधल्या आहेत रुपाली सुरेश मेघे म्हणून. जिथं 18-20 वर्ष झाली जी पडीक जमीन होती नाही माळ पडलेली जमीन होती तिथं काही सुद्धा येत नव्हतं पूर्ण सगळं. तर भरपूर महिला गटाने जाऊन तिथं 3 गुंठ्यामध्ये शासनाच्या स्ट्रक्चर पद्धतीनं ते 32 प्रकारचे 2 बी 1 बी आम्ही लावलं आणि असं 3 वर्ष त्यांची शेती आम्ही केली. कारण का पूर्ण विषमुक्त आणि प्रत्येक जण येणार माती टेस्ट करणार ते हे वेगळंच त्यातलं वातावरण होतं आणि त्याची भाज्यांची चव पण वेगळी होती. खरं हे करत असताना आपला मुलगा मुंबईला असू दे किंवा पाहुणे पै आले म्हणून कोण आपली बीजमाता पिशवीत भाजी घातली. प्रत्येक वेळी ताई हे बीज आले ते बियाला आले ते बघा काढून घ्या. एवढं प्रामाणिकपणाने काम केलं हे फक्त दादांचा विश्वास, दादांचं प्रेम आणि आमच्यातली एकी म्हणून आपल्या बीज बँक नाव रूपाला आल्याने बीज बँक 6 वर्षात उभा राहिलेली आहे आणि 5व्या वर्षी आमचं या महाराष्ट्र राज्यातलं पहिलं बीज बँक म्हणून रजिस्ट्रेशन झालं आणि आपलं नाव लौकिकला आलं. हे करत असताना आम्हाला भरपूर पुरस्कार मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातून राजलक्ष्मी पुरस्कार मिळाला, सावित्रीबाई फुले पुरस्कारांची नावं सांगणं आमच्या तर लिस्टमध्ये कमी पडते. परंतु जे परवाचे जे पुरस्कार जे आम्हाला मिळालं राहुरी विद्यापीठास जागतिक महिला दिनानिमित्त हे आमच्यासाठी खूप मोठं होतं. आणि आज दादांच्याकडे छापटसाठी जसे मोठे मोठे गेस्ट येतात, आज महाराष्ट्रातील लोक आपल्याकडे येतच असतात, परंतु दादांच्या माध्यमातून जी फॉरेन सारखी लोक सुद्धा आज आपले बीज बँक पाहण्यासाठी येतात. त्यातच आमचं म्हणजे उत्साह ऊर्जा आम्हाला मिळत गेली की हे बाबा हे आम्ही जे करायला लागले सामाजिक कार्यातून हे आपल्या भविष्याचं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य सुद्धा ह्यामध्ये आहे. कारण का प्रत्येक जण की आपल्या शेतातली भाजी आज झाली तर 2-3 दिवसात मार्केटला कशी जाईल, लोक पैशाच्या मागे लागलेले. परंतु आज आपल्या बीज माता ही 2 ते 3 महिने थांबून हे पालेभाज्या
बियाणं करून आम्हाला देतात. त्यापेक्षा मोठं काहीच नाही. म्हणून ही आमच्या बीज बँकेमध्ये आज दादानी जर जसं नगरमधून आम्हाला 32 ते 34 प्रकार आणलं, तर बाहेर बुलढाणामधून आम्हाला राडा आणून दिले. कोण काही मिळतील की ह्या महिला चांगलं काम मिळालं म्हणून असं 90 प्रकारचे बियाणे आज आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आता आपलं मार्केट सुद्धा चालू झालेलं आहे. आणि त्यासाठी ज्यांची कोणाची मागणी असेल, मला आमच्या बीज बँकेच्या नंबरला त्यांनी संपर्क साधावा. आमचा मोबाईल नंबर आहे 9420492960 किंवा 9172355258 या नंबरवर संपर्क साधला तर आम्ही नक्की त्यांना कुरिअरनं किंवा आपल्या एका माणसाला देऊन त्यांना बीज पुरवठा करू. एखाद्या शेतकऱ्याकडून इथे व्हिजिट करायचं त्यांच्यासाठी ऍड्रेस हा, जर ज्यांना कोणाला इथं म्हणजे संपर्क साधायचा असेल बीज बँकेमध्ये, तर आमच्या बीज बँकेचं नाव आहे स्वर्गीय अप्पासाहेब सारे पाटील महिला फाउंडेशन, देशीवान बीज बँक शिरसाट, ICICI बँक लगत, शेतकरी सेवा सोसायटी शिरसाट. मॅडम आता ह्यातलं आम्हाला एखादे बियाण्याची माहिती थोडक्यात सांगायची. हा तर पिवळा चवाळे आहे. आम्ही देशी गायीच्या राखाने तयार केलेला आहे. त्या देशी गायीच्या राखापासून पिवळा चवाळी घटकाने त्यात कीड किंवा आळी काही होऊ शकत नाही. देशी गायीच्या काय लागत नाही. होय, मॅडम आता हे कुठल्या बियाण्याची आम्हाला माहिती देणार आहे? हा पहिले पडत आहे. हा 6 महिन्याचा आहे. त्याला इनवर्जी आहे. मोठे मोठे शेंगा लागतात. त्याच्यानंतर नक्की वगैरे काही लागत नाही. हे देशीच आहे. हा देशी भाजीची टेस्ट सेम पनीरसारखी लागते. बस पनीरच. हा ओला असताना टेस्ट भाजी पण छान लागते. तुम्ही या बियाण्याची माहिती देणार आहे ती आम्हाला सांगा. नमस्कार, माझं नाव वैशाली किरण संपाळ. हे आमच्याकडे सचिन म्हणून काम करते. हे आमच्या बँकेमध्ये हे पालक हे काय पालक हे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. पालेभाज्या उपयोग आहे. परत आम्ही पालक पापड म्हणून पण करतो. आणि तसंच हे राळ आहे. हे राळ आम्हाला दादाने बोलतानाच आणून दिलेलं आहे. या राळ्या पण पौष्टिक भरपूर आहे. या राळीमध्ये या राळ्याचा टमापासून भात वगैरे आणि त्याचं कर्जा वगैरे पण करतात. पौष्टिक पण आहे. पण एक साठवण्याचा प्रकार आहे. ह्याला भरपूर प्रमाणात असलेलं आम्ही स्टोर केलं. ते पहिला पूर्वीची लोक त्यामध्ये घालतात. मॅडम तुम्ही आम्हाला यामध्ये कुठल्या बियाण्याची माहिती सांगा. मी आता त्या राजगिराबद्दल माहिती सांगते. हे आहे राजगिर आणि पौष्टिक आहार आहे आणि त्याला आम्ही लाडू बनवते. सगळ्या मिळून आम्ही लाडू बनवतो आणि विक्री पण करतो. पालेभाजी आपण त्याचं चटणी वगैरे बनवतो. त्याच्याचं पण विक्री आहे. नाव ओळख सांगा. माहिती देणार आहे ते तुम्ही सांगा. माझं नाव शर्मिला मनोज कुमार केळकर आहे. मी हे नाचणीबद्दल माहिती सांगणार आहे. हे छाटपट मधलं नाचणी आहे. हे सापड जमिनीवर उगवलेलं. हा, छाटपट जमिनीमध्ये उगवलेली नाचणी आहे. हे ह्याचं आम्ही आंबील करतो आणि नाचणीचं पापड तयार करतो आणि ते आम्ही विकतो. हे शरीरासाठी चांगलं आहे. रक्तवाढीसाठी पण. हा, तुम्ही सापड जमिनीमध्ये छाटपट जमिनीमधनं हे केलेलं आहे. भाऊ, पहिल्यांदा तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि तुम्ही ह्या बीज बँकेसाठी काय काय सहकार्य करता हे आम्हाला सांगा फक्त. शेवंती बाळासाहेब फडले बीजी बँकेचं बियासं तयार झाले. बिया सांगली परत नंतर बी आल्याला काढायचं, घालायचं, कसपट काढायचं, कवा येते काय ते सगळं विचार सांग. परत नंतर पाणी कवा येते ते पाजवायचं, हे करायचं ते पण सांगून आम्हीच पाठवले. फील्डवरती जेवढं काम करायला लागतं ते सगळं तुम्ही करा. पाणी पाजणी, बी आणणे, काढणे तुम्ही तुमच्या सहकार्याने घेऊन सगळं करता. सगळं बिया आल्याला
पाकडे राखत राहते सगळ्या गोष्टी सांगून आम्ही आता सर तुम्ही आज आमच्या आऊबद्दल माहिती घेतला, परंतु ह्या आऊचं माहिती सांगणं आम्हाला शब्दात तर येत नाही. कारण का जसं सिंधुताई सपकाळचं जसं सगळीकडे नाव, तसं बीज बँकेचं जे सपोर्ट सिस्टीम आहे ते आमच्या आज आऊ आहे. आऊ म्हणजे कसं की ह्या आम्ही ज्या महिना आम्ही काम करतो ते ह्यांनी सांगितल्याशिवाय आम्हाला कोणतंच काम येत नाही. आम्ही न शिकत काम करणाऱ्या महिला आहे, परंतु आऊनं कमी शिक्षण असलं तर पण अनमोल असं विचार घेऊन म्हणजे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून हे असे पीक आहे, हे काढायचं, ह्याला पाण्याची गरज आहे, जी काही सपोर्ट सिस्टीम लागते ही सगळं आज आमच्या आऊमुळे आहे. खरं म्हणत तर त्यांची ओळख म्हणजे शेवंती वहिनी म्हणून होती, परंतु आज सगळेजण त्यांना आवडीला आऊ म्हणून बोलवतो. त्यांच्या बीज बँकचं बॅकबोनच म्हणावं लागेल. हो पूर्ण सपोर्ट सिस्टीम ही आपली जी आमची आऊच आहे. पहिल्यांदा तुमची ओळख करून घेऊन आम्हाला यामध्ये कोणत्या बियांची तुम्ही माहिती देणार ती पहिलं सांगा. मी अमृता गोष्टी आणि आमच्याकडे फळभाजी आणि पालेभाजी सगळे बिया मिळतात. पण हे आमच्याकडे एंड्याचं बी पण आहे आणि आम्ही याच्यापासून सेंद्रिय पद्धतीनं चुलीवर तेल काढतो आणि हे तब्येतीसाठी खूप चांगलं आहे. केलेले आपण तुम्ही चुलीवरती तयार करून ते सेल होय. केलं. हा. आमच्याकडे विक्रीसाठी पण तेल आहे. त्याची विक्री पण करतात. जसं रिक्वायरमेंट येईल तसं तुम्ही सेल. मॅडम आम्हाला परसबाग टेरेस गार्डन याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती जरा सांगा बरं, काय असते. परस्पर म्हणजे कसं आहे, मी सांगते की आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी 3 गुंठ्यापासून शासनाच्या स्ट्रक्चर पद्धतीने आम्ही केली. त्यावेळी गावातल्या लोकांचा, शालेय शिक्षकाचा, आरोग्य विभाग असू दे किंवा महसूल कार्यालय असू दे, त्यांचा सर्वांचाच कल आपल्या परसबागेसाठी आवर्जून पाहण्यासाठी येत होते. त्यामध्ये म्हणजे कसं माजी खासदार अभिषेक शेट्टी साहेब आलेले, माजी आमदार उल्हास पाटील साहेब, आपले गणपत दादा तर आपल्या सोबत असतातच, परंतु गावात या तालुक्यात काहीतरी वेगळं करायला मी सर्वांचा कल आमच्याकडे चालू झाला. त्याचबरोबर गेल्या वर्षी शासनानं नेतृत्व परिपत्रक काढलं की शालेय पोषणामध्ये किंवा ज्या शासकीय शाळा आहेत तिथं परसबागेमध्ये जो शालेय पोषण आहार मिळतो ते परसबागेतूनच दुपारच्या जेवणासाठी तो आहार चांगला असतो आणि काळाची गरज आहे म्हणून. त्यासाठी आम्हाला ज्यावेळी पहिल्यांदा आम्हाला आलाच शाळेमधून पाराळे सर ज्यावेळी मुख्याध्यापक होते त्यावेळी आपल्याकडे बियाणे नेले, त्यावेळी तर त्यांचा तालुक्यात पहिला नंबर आला शालेय परसबागेमध्ये. व त्याचाच कल पाहून आपल्या शाळेतील नरोटे सर म्हणून मुख्याध्यापक होते, त्यांनी सुद्धा आम्हाला इथून बोलवलं की मॅडम आम्हाला सुद्धा आलासारखी आम्हाला परसबाग करायची आणि तुमच्या सर्वांची आम्हाला गरज आहे, तुमच्या टीमची. तर आमच्या महिलांनी एकदम उत्साहात तिथं भाग घेऊन आज तिथं परसबाग केली आणि परसबाग केल्यानंतर शालेय पोषणामध्ये जे फळभाज्या, पालेभाज्या, वेलवर्गीय जे काही असतील किंवा फळांची झाडं सुद्धा आम्ही पपईसारखी झाडं लावून आणि शेवग्यामध्ये कोणते प्रोटीन्स असतात त्याचं सगळ्यांना त्या लहान मुलांना शाळेय म्हणजे 5वी ते 10वीची सुद्धा निवृत्त शाळा तिथे महत्व मुलांना पटवून दिलं आणि परसबाग तयार केली आणि त्या परसबागेचा पहिला नंबर आपला कोल्हापूर जिल्ह्यात आलेला. आणि त्यासाठी आपल्या गावचे आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत जयश्री माने साहेब यांची सुद्धा म्हणजे आवर्जून आपल्या परसबागेसाठी भेट झाली. म्हणजे जितके नेते मंडळी असतील, कोणी पण असतील, शेरशाळ ही देशीवान बीज बँकेसाठी नाव लौकिकला आलेली त्या म्हणून आज आपल्याकडे लोक पाहतात. त्याचबरोबर कोल्हापूरच्या ठिकाणी शहरी भागातील लोक सुद्धा आपल्याकडे येतात. बजाज कंपनीवाले आम्हाला विचारत होते, त्यांचं सरनेम काय मला माहित नाही, परंतु त्यांनी आम्हाला टेरेस गार्डनसाठी त्यांनी विचारलं. त्यावेळी आम्ही त्यांना टेरेस गार्डनची माहिती दिली आणि जो कोल्हापूरच्या म्हणजे लोकलसाठी जो टेरेस गार्डनची स्पर्धा करतात त्या स्पर्धेमध्ये त्यांचा सुद्धा टेरेस गार्डनसाठी पहिला नंबर आलेला आहे. कसं आहे की सर शून्यातूनच विश्व निर्माण होत असतं. त्याचबरोबर आम्हाला शेतातलं काही सुद्धा न माहित असताना दादानी जे मार्गदर्शन दिलं ते आम्ही करत गेला. आज आमच्या आऊसारख्या महिला आमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. त्यामुळं आम्हाला निसर्ग प्रेमी अनिल चौगले साहेब यांच्यासारखे जे लोक येऊन मॅडम हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे, हे आम्हाला मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर आमच्या गोकुळच्या ज्या सुपरवायझर मत्नायक मॅडम आहेत त्यांनी सुद्धा गोकुळच्या ठिकाणी आमचा स्टॉल लावलं आणि आमचे महत्व त्यांना पटवून दिलं. असं पूर्ण आमचं कुठं म्हणजे जी चांगली लोक आज आमच्याशी संपर्क साधली आणि आमचं आज ते नाव रुपायला जे आलं त्याचं सुद्धा प्रेमी परसबाग असू दे किंवा टेरेस गार्डन असू दे, आम्ही आज
म्हणजे मोबाईलद्वारे सुद्धा त्यांना ऑनलाईन आम्ही त्यांना माहिती देऊ शकतो किंवा स्वतः आम्ही जो त्यांना प्रात्यक्षिक डेमो सुद्धा करून दाखवू शकतो आणि तो स्ट्रक्चर आपल्याकडे आम्ही ते दाखवून त्या पद्धतीनं कमी शेतात जास्त पिके कशी घ्यायची हे आम्ही त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो. मॅडम मी तुमचं आणि तुमच्या टीमचं मी पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ह्या बीज बँकेबद्दल माहिती दिला. त्याबद्दल आमच्या टीम कडून तुम्हाला मनस्वी आभार मानतो आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा सकट देतो. खरंच तर आम्हाला आपल्याच तालुक्यातला माणूस म्हणजे एवढं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही भेट दिला त्याबद्दल सर्वच बीजमाता टीमकडून आम्ही तुमचे आभार मानतो. कारण का आज आमचं प्रभुत्व भारत चॅनलला सुद्धा मुलाखत झालेली होती. परवाच दादाने मोठ्या गेस्टना घेऊन आलेले आणि आज आम्ही कोल्हापूर चॅनल म्हणजे अशी मुलाखत दिलेली आहे. आज आम्ही भरपूर मीडियापर्यंत पोहोचलेला आहे परंतु ती जिल्हा सोडून बाहेरची होती. आज आपल्याच जिल्ह्यातील आपल्याच तालुक्यातील आपलाच हक्काचा माणूस तुम्ही जे आवर्जून आमच्या बीज बँकेला भेट दिला त्याबद्दल पुनश्च एकदा आमच्या सर्व बीजमाता टीमकडून तुमचा आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो आज आपण पाहिलं की बीज बँकेची माहिती घेतली. शेतशाळामधील महिलांनी नुसतंच शेती जपली नाही तर आपल्या संस्कृतीचा वारसा जपला आहे. अशाच आपल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. मित्रांनो या बीज बँकेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर शेतशाळा नक्की एकदा व्हिजिट करा. धन्यवाद.